चला तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण पाहत आहोत रेशिओ अँड प्रपोर्शन, गुणोत्तर व प्रमाण, त्यातील प्रॅक्टिस सेट 4.5 आपण सुरू केलेला आहे. आणि काही गणित आपण घेतलेली आहेत बाळा. त्याच्या आधी आपण काही गोष्टी पण पाहिलेल्या होत्या आपल्या पहिल्या सेशनमध्ये. सो लेट्स सी गाइज अँड कंटिन्यू दिस सेशन. रेशिओ अँड प्रपोर्शन mathematics practice set 4.5 mathematics part 1. So today we will end this practice set and also the लेसन. इथे आपला प्रॅक्टिस सेट पण संपेल आणि तुमचे जी काही हा धडा आहे संपून जाईल. म्हणजे स्टँडर्ड 9चा जो हाफ सिलेबस आहे, लेसन नंबर 1, 2, 3, 4 वी हॅव कम्प्लिटेड. लेसन 3, 4, 7 लेसन 4, 5, 7 5, 6, 7 आहे ते आपलं दिवाळीच्या नंतर आहे. राईट. चलो हे सर्व पाहिले आपण. सो प्रश्न क्रमांक 5 काय बघा स्क्रीनवर. क्वेश्चन नंबर 5 गाईस. शांत तुम्हाला दिलेलं आहे ए छेदात बी बरोबर बी छेदात डी जर म्हणजे दिलेलं आहे तुम्हाला, आणि ए बी सी कोणताही शून्य नाही. तर तुम्हाला सिद्ध करायचं आहे. काय सिद्ध करायचं आहे तुम्हाला? की ए अधिक बी अधिक सी एका कंसात गुणिले बी वजा सी दुसऱ्या कंसात बरोबर ए बी वजा बी सी वर्ग हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे. तर लक्षात घ्या, अशा प्रकारची गणित असतात ना, यामुळे तुम्हाला 3 मेथड असतात सिद्ध करण्याच्या. म्हणजे मला असं वाटतं की या 3 मेथड आहेत. तुम्हाला कोणत्याही शिक्षकांनी तुम्हाला सांगतील. पहिली मेथड तुमची अशी असते, फर्स्ट वन. या 3 मधलं फर्स्ट असं आहे की व्हॉट इज द फर्स्ट वन. क्वेश्चन आधी बघा काय. इफ ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी देन and ABC are not, ABC is not equal, they are not less than 0. ठीक है. Then we have to show that A plus B plus C in one bracket into A B minus C in another bracket is equal to AB minus C. बघा 3 मेथड मधलं फर्स्ट मेथड तुमची अशी आहे. देर आर 3 मेथड. असं लक्षात 3 मेथड आहे. त्यातली फर्स्ट मेथड तुमची अशी आहे की स्टार्ट फ्रॉम द राईट हँड साइड, स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट हँड साइड. डाव्या बाजूने सुरुवात करा. स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट हँड साइड. डाव्या बाजूने सुरुवात करायची. डाबा म्हणजे डावी बाजू. लक्षात घ्या, डावा म्हणजे डावी बाजू. डावी बाजू कोणती आहे तुमची या गणिताची? ही बघा, ही डावी बाजू आहे. समजलं? ठीक आहे. स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट हँड साइड आणि कुठपर्यंत पोहोचायचंय? राईट हँड साइड पर्यंत पोहोचायचंय. ओके. रीच अप टू राईट हँड साइड, उजव्या बाजूपर्यंत पोहोचायचंय. उजवी बाजू कोणत्या गणिताची? ए बी वजा बी स्क्वेअर. राईट. ठीक आहे. सेकंड मेथड काय आहे? सेकंड मेथड याच्या बरोबर अपोजिट आहे. सेकंड मेथड अपोजिट आहे. इकडून सुरुवात करा, इथपर्यंत पोहोचवा. म्हणजे उजव्या बाजूने सुरुवात करा, डाव्या बाजूपर्यंत पोहोचा. स्टार्ट फ्रॉम राईट हँड साइड अँड रीच अप टू लेफ्ट हँड साइड. आणि थर्ड मेथड अशी आहे. थर्ड मेथड इज व्हॉट. याच्यामध्ये दोन्ही बाजू सोडवा. लेफ्ट हँड साइड पण सोडवा, राईट हँड साइड पण सोडवा. उजवी बाजू पण सोडवा, डावी बाजू पण सोडवा. आणि डावी बाजू सोडवा, उजवी बाजू सोडवा. आणि दोन्हींची किंमत तुम्हाला सारखी मिळेल. द व्हॅल्यू, बोथ द व्हॅल्यूज विल बी इक्वल. दोन्हीची किंमत तुम्हाला सारखी मिळेल. अशा प्रकारे गणित सोडवायची असतात. ठीक आहे. तर फर्स्ट मेथडने आपण जाऊया. आपण फर्स्ट मेथड आणि थर्ड मेथड वापरलेली आहे. फर्स्ट मेथड आपण 2 गणिताला वापरली आणि थर्ड मेथड आपण लास्ट गणिताला वापरलेली आहे. लेट्स सी हिअर गाइस. काय केलं आपण बघायचे. व्हॉट इज गिवन टू यू. काय दिलं बघा तुम्हाला इथे. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. ए छेदात बी बरोबर बी छेदात सी दिलेला आहे. म्हणजेच काय, बी वर्ग बरोबर ए सी. राईट. याचा तुम्हाला उपयोग नाहीये, पण तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला दिलेला आहे. याचा उपयोग आपण थर्ड गणितामध्ये करणार आहोत, तिसऱ्या गणितामध्ये करणार आहोत. त्यामुळे तुम्ही स्किप केलं तरी चालेल. राईट. तुम्हाला फक्त हे एवढं लक्षात ठेवायचं आहे यामध्ये एवढं. राईट. नाव डावी बाजू सुरुवात केली आपण. लेफ्ट हँड साइडने सुरुवात केली आहे. ए प्लस बी प्लस सी इन वन ब्रॅकेट, बी मायनस सी इन अनदर ब्रॅकेट. आता इथे मगाशी केलं त्याप्रमाणे सोडवायचं आपल्याला. ए ने बी ला गुणा ए बी, ए ने सी ला पण गुणायचंय. काय येणार? मायनस ए सी. बी ने बी ला गुणा बी स्क्वेअर, बी ने सी ला गुणा मायनस बी सी. परत सी ने बी ला गुणा प्लस बी सी आणि सी इंटू सी मायनस सी स्क्वेअर. समजलं? मगाशी केलं आपण तसं सोडवायचं आहे. एक लक्षात द्या, अशा गणितामध्ये तुम्हाला जो सेकंड ब्रॅकेट आहे, तर पहिल्या ब्रॅकेट मधल्या पहिल्या प्रत्येक पदाने या सेकंड ब्रॅकेटच्या प्रत्येक पदाला गुणायचं असतं. एवढं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो आता इथे बघा, मायनस बी सी प्लस बी सी कट झाला. उरलं काय? ए बी, ए सी, बी स्क्वेअर, सी स्क्वेअर. आता आपल्याला हे माहिती आहे की बी स्क्वेअर इज इक्वल टू एसी. यू नो व्हेरी वेल. त्यामुळे बी स्क्वेअर जो आहे ना, इथे एसी आहे ना, एसी, इथे एसीच्या ऐवजी बी स्क्वेअर घेतलंय किंवा बी स्क्वेअरचं एसी घेतलं चालतं. तुमचा बी बी कट झाला या ठिकाणी. बी स्क्वेअर प्लस मायनस गेला. सो व्हॉट रिमेन्स, काय उरलं? ए बी मायनस सी स्क्वेअर. ए बी मायनस सी स्क्वेअर उरलं. म्हणजे तुमची उजवी बाजू तुम्हाला मिळालेली आहे, राईट हँड साइड मिळालेला आहे. सो वी हॅव स्टार्टेड विथ द लेफ्ट हँड साइड. डाव्या बाजून सुरुवात केली आणि आपण कुठपर्यंत आलो? उजव्या बाजूपर्यंत आलो, राईट हँड साइड पर्यंत आलो. म्हणजेच
हे काय झालं, सिद्ध झालेलं आहे. इट इज प्रूव्ड गाईज, इट इज प्रूव्ड. बघा लक्ष द्या परत स्क्रीनवर, इट इज प्रूव्ड. बघा दिसतं तुम्हाला AB मायनस सी स्क्वेअर, AB मायनस सी स्क्वेअर. बघा स्क्रीनवर. लेट्स गो अहेड गाइस. सेकंड क्वेश्चन बघा तुम्हाला काय करायचं आहे. लेफ्ट हँड साइडला तुम्हाला दिलेलं आहे. काय दिलं तुम्हाला इथे, एका कंसात दिला ए वर्ग अधिक बी वर्ग, दुसऱ्या कंसात बी वर्ग अधिक सी वर्ग बरोबर तुम्हाला दाखवायचं आहे AB अधिक BC कंसाचा वर्ग, AB अधिक BC कंसाचा वर्ग. ठीक आहे, चलो नाव आता लक्ष द्या सगळ्यांनी स्क्रीनवर. इथे पण आपण लेफ्ट हँड साइडने सुरुवात करून राईट हँड साइड पर्यंत जाणार. ओके, लेफ्ट हँड पर्यंत सुरुवात करून राईट हँड साइड जाणार. डावा म्हणजे डावी बाजू पूर्ण लिहायचं आहे. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, तुम्ही शॉर्टकट मध्ये लिहायचं आहे. आता इथे बघा, मल्टिप्लाय करा. ए स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर, ए स्क्वेअर सी स्क्वेअर, बी इंटू बी स्क्वेअर, बीचा चौथा घात. लक्ष द्या, 4 कसे आले, 2 + 2 झाले. 4 कसे आले, 2 + 2 झाले. तुम्ही शिकलेला आहात इंडेक्स, इंडेक्स तुम्ही शिकलेला आहात, इंडायसेस तुम्ही शिकलेले आहात, इंडेक्स किंवा इंडायसेस घातांक तुम्ही शिकले 7वीला. अँड बी स्क्वेअर इंटू सी स्क्वेअर आलं, बी स्क्वेअर सी स्क्वेअर. राईट. आता बघा इथे बी चा चौथा घात आहे. दॅट मीन्स व्हॉट गाइस, दॅट मीन्स AC चा वर्ग. लक्षात घ्या, AC चा वर्ग. कारण का बघा, बी चा चौथा घात म्हणजे काय, बी स्क्वेअर त्याचा स्क्वेअर. बी स्क्वेअर म्हणजे काय, AC. बी स्क्वेअर मीन्स व्हॉट, AC त्याचा स्क्वेअर आला, AC चा स्क्वेअर आला. आता AC चा स्क्वेअर म्हणजे काय, A चा पण स्क्वेअर आला आणि C चा पण स्क्वेअर आला. या ठिकाणी A चा स्क्वेअर सुद्धा आणि C चा स्क्वेअर सुद्धा आला. सो यू गेट हिअर A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. बाकी सगळं तसंच आहे. राईट. नाव आता बघा इथे A स्क्वेअर प्लस C स्क्वेअर किती आले, 2A स्क्वेअर C स्क्वेअर आले, 2A स्क्वेअर C स्क्वेअर आले. दॅट मीन्स बघा आता इथे, आता हे जर आपण बघितलं, हे दिस इज द एक्सपेन्शन ऑफ, हे तुमचं काय एक्सपेन्शन आहे कशाचं, AB प्लस BC द होल स्क्वेअर. AB प्लस BC द होल स्क्वेअरचं एक्सपेन्शन आहे. वी आर युझिंग द फॉर्म्युला A प्लस B द होल स्क्वेअर. लक्षात घ्या, हा फॉर्म्युला वापरायचा आहे. A प्लस B द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला ठिकाणी वापरलेला आहे. काय फॉर्म्युला तुमचा, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे. आता तुम्ही असं याचं इथे कंपॅरिझन कसं होणार बघा. दिस इज युअर A, दिस इज युअर B. A स्क्वेअर बी स्क्वेअर बघा, दिसतं तुम्हाला AB चा स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर बी स्क्वेअर, BC म्हणजे B स्क्वेअर C स्क्वेअर आणि 2AB इंटू 2AB इंटू, एक मिनिट थांबा, थोडी गडबड इथे, 2 मिनिट थांबा. थोडा मी पण हे गणित तुम्हाला रिपीट करावं लागेल. मला वाटतं थोडीशी मायनर मिस्टेक इथे पण झालेली आहे. आय रिअली डोंट नो कसं काय झालं ते. एनिवेज होत असतं, प्लस मायनस जाऊ द्या. या गणिताकडे बोलूया. हे गणित मला वाटत नाही चुका असतं, हे 100% बरोबर आहे. होतं कधी कधी, काय करणार त्याला आपण. आणि हे गणित हे पण बरोबर आहे 100%. चलो जाएंगे, हे गणित घेऊया आपण. आता इथे आपण थर्ड मेथड वापरली बघा, लक्षात द्या. A स्क्वेअर अधिक B स्क्वेअर छेदात AB बरोबर AC छेदात B, AC छेदात B. राईट. हे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे, सिद्ध करायचं आहे. इथे आपण के मेथड वापरली आहे. कोणती पद्धत वापरली, के मेथड. आपण सगळी गणितं सुद्धा के मेथडने करू शकतो. आपण तसं केलं तरी आपल्याला सोपं पडतं, ते के मेथड वापरलेली आहे. आता लक्षात घ्या, तुम्हाला के मध्ये काय, तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, A छेदात B बरोबर B छेदात C, सॉरी C पाहिजे तो, बरोबर K. A अपॉन B इज इक्वल टू B अपॉन C इज इक्वल टू K. दॅट मीन्स B बरोबर किती आला होता, मी तुम्हाला सांगितलं. B बरोबर किती आला, CK. B बरोबर किती आला पाहिजे, CK. आणि A बरोबर किती आला पाहिजे, BK. A इज इक्वल टू BK. आता बघा, CK ची व्हॅल्यू आहे ना, B ची व्हॅल्यू इथे टाका. B म्हणजे काय, CK. B म्हणजे काय, CK. राईट. आणि परत हा K म्हणजे CK चा स्क्वेअर. CK चा काय आला तुम्हाला, स्क्वेअर आला. CK चा काय आला तुम्हाला, स्क्वेअर आला. CK चा स्क्वेअर. गेटिंग. दॅट मीन्स तुम्हाला 2 व्हॅल्यू या ठिकाणी मिळाल्या. यू गॉट द 2 व्हॅल्यूज गाइस. कोणकोणत्या व्हॅल्यू मिळाल्या, B इज इक्वल टू CK बघायचे आहे. हा, B इज इक्वल टू CK, B इज इक्वल टू CK अँड A इज इक्वल टू BK. BK म्हणजेच काय, CK आणि CK चा वर्ग म्हणजे A इज इक्वल टू CK स्क्वेअर. पण तुम्हाला जेव्हा जेव्हा व्हॅल्यू यूज करायच्यात, यू हॅव टू यूज दिस 2 व्हॅल्यूज. A इज इक्वल टू CK स्क्वेअर अँड B इज इक्वल टू CK. A इज इक्वल टू CK स्क्वेअर अँड B इज इक्वल टू CK. गेटिंग. हे आपल्याला वापरायचं या गणितामध्ये. चलो, सो आपण इथं काय केलं आहे, वी हॅव टू सॉल्व्ह. बघा, लेफ्ट हँड साइड इकडे सॉल्व्ह केलेली आहे, राईट हँड साइड इकडे सॉल्व्ह केलेली आहे. आणि दोन्हीच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऑलमोस्ट म्हणजे त्या एक्झॅक्टली इक्वल आले बघा या ठिकाणी. दिसतं तुम्हाला. ओके, कसं आलं, काय आलं, लेट्स सी हिअर.
ए म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं. ए ची व्हॅल्यू काय घ्यायची आपल्याला सी के स्क्वेअर. ए ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे वी हॅव टू टेक द व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर अँड व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू सी के. व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू सी के म्हणजे काय होईल दोन्ही सी के मध्येच राहणार. राईट. चलो ए म्हणजे काय सी के स्क्वेअर बी म्हणजे काय सी के ए इंटू बी सी के स्क्वेअर इंटू सी के. राईट. याला सॉल्व्ह करा. सी के स्क्वेअरचा स्क्वेअर सॉरी सी के स्क्वेअर सी चा स्क्वेअर सी स्क्वेअर के चा स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअरचा स्क्वेअर म्हणजे के चा चौथा घात के रेस टू 4 सी स्क्वेअर के स्क्वेअर सी स्क्वेअर के स्क्वेअर. इथे यांच्याबरोबर मल्टिप्लिकेशन केलं सी इंटू सी सी स्क्वेअर के स्क्वेअर इंटू के दॅट इज के क्यूब. केचं काय आलं घन आलं. इथे काय होतं लक्षात घ्या यांचे ऍडिशन होत असतं. लक्षात घातांकांचं ऍडिशन होत असतं. तुम्हाला परत घातांक शिकावं लागतील किंवा लक्ष द्यावं लागेल त्या घातांकांकडे. सो व्हॉट यू गेट हिअर गाइज सी स्क्वेअर के स्क्वेअर बाहेर काढला कॉमन काढला सी स्क्वेअर 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 कॉमन काढला आपण याच्यातून आणि उरलं कंसामध्ये इथला के चा वर्ग उरला आणि इथे उरलं 1 आणि खाली कंसामध्ये 3 आहेत ना ते 3 पैकी 2 कट झाले. इथे तुम्हाला काय मिळालं बघा या ठिकाणी सी स्क्वेअर 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 कट झाला. इथला सी स्क्वेअर गेला या 3 पैकी 2 गेले उरला 1. मग तुम्हाला फायनल उरलं काय के स्क्वेअर प्लस 1 अधिक छेदात के वर्ग अधिक 1 छेदात के. गेटिंग. परत पुढे इथे बघा राईट हँड सोडवलं उजवी बाजू सोडवलं घेतलं या ठिकाणी आपण. इथे सोपं आहे ए इज इक्वल टू सी के स्क्वेअर सी इज इक्वल टू सी बी इज इक्वल टू सी के. इथे कॉमन काढला सी कट केला इथे आपण कॉमन काढून सामायिक केला उरलं के स्क्वेअर अधिक 1. राईट. म्हणजे तुम्हाला आता बघा दोन्ही बाजू सारखी मिळाली आहेत डावी बाजू पण आणि उजवी बाजू सुद्धा सारखी मिळालेली आहे. सो लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राईट हँड साइड. डावी बाजू बरोबर उजवी बाजू म्हणून तुम्हाला हे प्रूव्ह झालेलं आहे. एंड इट इज प्रूव्ह हे सिद्ध झालेलं आहे. बघा थोडीशी गडबड होतेच पण एवढं पण काही गडबड नाहीये. लक्ष द्या. चला तर शेवटचं गणित माझे होते हे आजच्या या प्रॅक्टिस सेटमध्ये थोडीशी 2 गणितामध्ये कुठेतरी मिस्टेक झाले आहे. पण डोंट वरी मी कव्हर अप हे आणि अजून एक आहे कारण आहे थोडी मिस्टेक याच्यामध्ये आणि हे गणित कुठे गेलं आपलं मागचं गणित एक गणित आहे. ठीक आहे मी कव्हर अप करेल त्या तुमचं जेवढं तेवढं ते मी सांगेल तुम्हाला कसं. हा बोला. नाही चलो सो लेट्स सी गाइस काय क्वेश्चन बघा पुढचा. होतात मिस्टेक कधी कधी काय करणार आता आणि मिस्टेक झाल्यानंतर त्या ऍक्सेप्ट पण केल्या पाहिजेत. लक्षात घ्या. सो एका एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय एक्स वर्ग वजा वाय वर्ग एक्स वर्ग वजा वाय वर्ग एक्स वर्ग वाय वर्ग. तुम्हाला काय काढायचं याच्यातलं मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. यू हॅव टू फाइंड आउट बी. काय फाइंड आउट करायचं तुम्हाला बी फाइंड आउट करायचा. हा जो आहे ना हा काय तुमचा ए आहे. लक्षात घ्या. दिस इज व्हॉट गाईज हे तुम्हाला दिले ते काय तुमचं बी आहे. राईट. आणि तुम्हाला फाइंड आउट सॉरी बी नाहीये सी आहे. दिस इज युअर सी. यू हॅव टू फाइंड आउट ए. तुम्हाला मध्यम प्रमाणपद काढायचं आहे. सॉरी परत मिस्टेक करतो मी. तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे बी म्हणजेच मध्यम प्रमाणपद. राईट. मध्यम प्रमाणपद फाइंड आउट करायचं आहे बी. गेटिंग. चलो परत सांगतो क्वेश्चन काय बघा. फाइंड द मीन प्रोपोर्शनल. मीन प्रोपोर्शनल इज बी. दिस इज ए अँड दिस इज सी. आता मिस्टेक नाही कन्फ्युजन नाही. चलो सॉरी. चलो आता काय करायचं तुम्हाला मध्यम प्रमाणपद मानायचं आहे ए. ओके. मध्यम प्रमाणपद काय मानायचं आहे आपल्याला ए मानायचं आहे मध्यम प्रमाणपद. ओके. जो मीन मानायचा मीन किती आहे ए. मग हा झाला तुमचा दिस हा ऍक्च्युली हा ए आहे तुमचा पण मी ठीक आहे तो ए घेतलाय. सो ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. राईट. ए अपॉन बी इज इक्वल टू बी अपॉन सी. नाव क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ए इंटू ए झालं तुमचं ए स्क्वेअर. नाव त्या दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय गेलं तुम्हाला काय मिळेल बघा. एक्स अपॉन एक्स प्लस वाय अपॉन एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअर इंटू वाय स्क्वेअर. नाव इथे फॉर्म्युला आहे तुमचा एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगा मला. एका कंसामध्ये एक्स प्लस वाय दुसऱ्या कंसामध्ये एक्स मायनस वाय. हा फॉर्म्युला आपण कुठून घेतला तुम्हाला ऑलरेडी झालेला आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे बघा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय. इन वन ब्रॅकेट यू गेट ए मायनस बी. इन अनदर ब्रॅकेट यू गेट ए प्लस बी. सगळे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात राहिले पाहिजे. सो व्हॉट रिमेन्स इथे बघायचं. याची जी फोड आहे ती कशी आली तुम्हाला. ओके. एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय एक्स मायनस वाय एक्स प्लस वाय. सो हियर एक्स मायनस वाय कट झाले. एक्स प्लस वाय 2 वेळा आहे त्यामुळे इथं स्क्वेअर घेतला आणि इथं ऑलरेडी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आहे. राईट. ना
इथे बघा तुम्हाला आता काय मिळालं, ए स्क्वेअर इज इक्वल टू हिअर ए स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला, एक्स प्लस वाय द होल स्क्वेअर अपॉन एक्स मायनस वाय दी होल स्क्वेअर. सो यू गेट हिअर, वर्गमूळ काढायचं, स्क्वेअर रूट काढा, वर्गमूळ काढायचे. सो यू गेट हिअर काय मिळालं तुम्हाला इथे, एक्स इज इक्वल टू एक्स प्लस वाय अपॉन एक्स वाय. आणि सगळं इथं 100% करेक्ट आहे, एक दोन इथं सोडली तर. राईट, बघून घ्या, चेक करा.